हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.3 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन एन AP 90th टर्म इज 52 अँड 38th टर्म इज 128. फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. आपल्याला 19 नंबरची टर्म दिली आहे, 52 आहे, आणि 38 नंबरची टर्म किती आहे, 128. आणि आपल्याला काय करायचं आहे, सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. पहिल्या 56 टर्म्सची आपल्याला सम फाइंड करायची आहे. पहा आपण एक्झाम्पल सॉल्व करू. प्रथम काय करू, आपण फर्स्ट टर्म ए कन्सिडर करू आणि कॉमन डिफरन्स डी कन्सिडर करू. फॉर एन AP, ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स. आता आपल्याला काय दिलेलं आहे, T19 ची व्हॅल्यू दिली आहे. 19 नंबरची टर्म किती असणार आहे, 52. आणखीन काय दिलेलं आहे, 38 नंबरची टर्म आपल्याला दिलेली आहे. T38 इज इक्वल्स टू 128. वी नो दॅट, प्रथम आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. वी नो दॅट Tn इज इक्वल्स टू A plus n minus 1 into D. आता फॉर T19 साठी प्रथम आपण लिहून घेऊ T19. फॉर T19 इज इक्वल्स टू A प्लस n ची व्हॅल्यू किती आहे, 19 मायनस 1 इंटू D इज इक्वल्स टू. आता T19 आपल्याला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, 52. म्हणजे T19 ची व्हॅल्यू किती येते, 52 इज इक्वल्स टू A प्लस 19 मायनस 1 18D. आता हेच आपण कसं लिहू शकतो, दॅट इज A प्लस 18D इज इक्वल्स टू 52. हे आपल्याला काय मिळेल, फर्स्ट इक्वेशन मिळेल. आता आपण फॉर T38 साठी आपण हा फॉर्म्युला यूज करू. काय येईल पहा, T38 इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1, यांची व्हॅल्यू किती आहे, 38 मायनस 1 इंटू D. T38 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे, 128. म्हणजे इथे काय येईल, 128 इज इक्वल्स टू A प्लस 38 मायनस 1 37D. हेच आपण कसं लिहू शकतो, दॅट इज ही साईड आपण या बाजूला लिहू आणि हे या बाजूला लिहू. A प्लस 37D इज इक्वल्स टू 128. हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. आता दोन्हीमध्ये पहा, येथे पण A आहे, येथे पण A आहे. जर आपण सबट्रॅक्शन केली तर A काय होईल, कॅन्सल. आणि काय करू, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 लिहून घेऊ. A plus 37D is equals to 128. फर्स्ट इक्वेशन काय आहे, A plus 18D is equals to 52. A plus 18D is equals to 52. येथे मोठा नंबर आहे म्हणून आपण काय केलं, 2 मधून 1 मायनस केलं, म्हणजे आपल्याला मायनस करायला सोपं पडेल. आता मायनस करायचं आहे म्हटल्यावर आपली साईन चेंज होतील. येथे प्लसचं मायनस होईल, येथे प्लसचं मायनस होईल, येथे प्लसचं मायनस होईल. आता प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल. 7 मधून 8 जातो का, नाही, 17 होईल, येथे 2 होईल. 17 मायनस 8 9, 2 मायनस 1 1, जे काय येईल, 19D येईल इज इक्वल्स टू 8 मायनस 2 6, येथे 12 आणि इथे 0 होईल. 12 मायनस 5 7, 76. म्हणजेच आपल्याला काय मिळालं पहा, 19D इज इक्वल्स टू 76. हे 19 आपण काय करू, या बाजूला घेऊ. येथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर D इज इक्वल्स टू 76 अपॉन 19. तर भागलो आपण, 19 1 जर 19, 19 4 जर 76. देअरफॉर D इज इक्वल्स टू 4. म्हणजेच आपल्याला D ची व्हॅल्यू किती मिळाली, 4 मिळाली. आता ही D ची व्हॅल्यू आपण काय करू, फर्स्ट इक्वेशनमध्ये यूज करू. म्हणजे आपल्याला काय, A ची व्हॅल्यू मिळेल. A प्लस 18D इज इक्वल्स टू 52. इक्वेशन लिहून घेऊ. A प्लस 18D
इज इक्वल्स टू 52. हे आपण इक्वेशन 1 लिहून घेतलं. लिहू आपण येथे पुट d इज इक्वल्स टू, डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4. पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. वी गेट, हे इक्वेशन 1 आपण लिहून घेतलं. यामध्ये डीची व्हॅल्यू पुट करू. a प्लस 18 इंटू डी, डीची व्हॅल्यू किती 4 इज इक्वल्स टू 52. a प्लस 18 4 जार 72 इज इक्वल्स टू 52. आता हे 72 आपण या साईडला घेऊया, ते प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. a इज इक्वल्स टू 52 मायनस 72. देअरफॉर a इज इक्वल्स टू 2 मायनस 2 0, 7 मायनस 5 2 मायनस 20. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -20 मिळाली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स फाइंड करायचं आहे आपल्याला. यस 56ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. वी नो दॅट काय आहे पहा फॉर्म्युला, SN इज इक्वल्स टू n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1 इंटू डी. हा फॉर्म्युला यूज करू आपण. आता यांची व्हॅल्यू किती आहे 56. यस 56 इज इक्वल्स टू, यस 56 इज इक्वल्स टू यांची व्हॅल्यू किती 56. 56/2 2 इंटू ए, याची व्हॅल्यू किती मिळाली -20. 2 इंटू -20 प्लस n-1, यांची व्हॅल्यू किती आहे 56. 56 मायनस 1 इंटू डी, डीची व्हॅल्यू किती मिळालेली आपल्याला 4. पहा सॉल्व करू आपण. 56/2 ब्रॅकेट सॉल्व करू. 22 जार 40, साइन काय -40 प्लस 56 मायनस 1 55 इंटू 4. 56/2 ब्रॅकेट -40 प्लस 55 4 जार किती येईल पहा, 4 5 जार 20 0 कॅरी ओव्हर 2 4 5 जार 20 प्लस 2 22 इज इक्वल्स टू 56/2 ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा, इंटू करू आपण. याचा आन्सर डायरेक्टली होता. 220 मधून 40 मायनस करावे लागतील, किती येईल पहा 180. साइन काय येईल प्लस, ग्रेटर नंबरचा साइन प्लस आहे. आता भागालो आपण. 2 1 जार 2, 2 9 जार 18, 2 0 जार 0. म्हणजेच काय मिळालं आपल्याला 56 इंटू 90. आता याचं मल्टिप्लिकेशन करू आपण. 56 इंटू 90 करू, किती येईल पहा 56 इंटू 90. 9 6 जार 54 4 कॅरी ओव्हर 5 9 5 जार 45 प्लस 5 किती येईल 45 प्लस 5 50 आणि ही 0 आपण लास्टला येते देऊ. म्हणजेच आन्सर किती मिळाला आपल्याला 5040. 5040. यस 56. फर्स्ट 56 टर्म्सची जर आपण ॲडिशन केली तर किती येईल 5040 येईल. आन्सर लिहू आपण आता. देअरफॉर द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स इज 5040. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.